तिकडं. पद्मा, काकू, तू? हो काकू, मीच. आणखी कोण असणार आहे? अगं, मी इथं कोणाला तरी दुसऱ्यालाच पाहिलं. एक काळी आकृती होती. काळी आकृती? नाही हो काकू, कधीपासून मीच आहे इथे. नाही ग, मला चांगलं ठाव आहे. मी त्या आकृतीचा पाठलाग केला आणि ती हितच शिरली. कुठून? दरबारात आसनासमोर ती व्यक्ती होती. धावत निघाली आणि हित शिरली. काकू, अहो मीच होते तिथे. तुम्हाला अंधारात नीट दिसलं नसेल. तू तिथं काय करत होतीस? दिवे मालवून येत होते. मग तुला माझं बोलणं, हाक मारणं काही बी ऐकू आलं नाही? नाही हो, मला खरंच काही ऐकू नाही आलं. मी माझ्याच विचारात होते. तू एवढ्या घाईत का निघालीस ग? मला खूप झोप येत होती आणि उद्या सकाळी आपल्याला लवकर सुद्धा उठायचं आहे ना, म्हणून आले. काकू, तुम्ही काळजी करू नका. वाड्यात कुणी शिरलेलं नाहीये, मीच होते. या तुम्ही काकू, आराम करा. बर. मी जे पाहिलं ते विचित्र होतं. ती खरोखर पद्मा होती का? ही पद्मा माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. तुम्ही आजही आदिशक्तींना भेटायला आला असाल, पण त्या आजही इथे नाहीये. आज आम्ही आदिशक्तींना नाही, तर तुम्हालाच, मूळ मायलाच भेटायला आलो आहोत. मग तुमचं स्वागत आहे. या, आसन ग्रहण करा. देवी, आम्हाला एक विचित्र दृष्टांत झाला आहे. तुळजा देवींची अतिशय जवळची एक योगिनी आहे. तिच्याबद्दल आजपर्यंत मी तुळजाला जे हवं ते सगळं दिलं. तिने मात्र मला नेहमीच एका सेवकाचा दर्जा दिला. परंतु आता बस, मलाही देवत्व हवंय. आता मी सूड घेणार. त्याचा काय अर्थ असेल देवी? तुम्हाला काय वाटतं याचा अर्थ काय असेल? तेच तर आम्हालाही कळत नाहीये देवी. आम्हाला हे सारे गूढ आणि अनपेक्षित वाटते आणि म्हणूनच आम्ही त्याची उकल करण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. तुम्ही तर साक्षात महादेव आहात, त्रैलोक्याचे स्वामी आहात. इतर देवांना जे दिसू शकत नाही ते तुम्ही तुमच्या दिव्य दृष्टीने पाहू शकता. तुम्हाला कळण्याने असं शक्य नाही. तुम्हाला जो अर्थ कळतोय तो तुम्हाला कळून घ्यायचा नाहीये, एवढंच याचा अर्थ. पद्मा जितकी देवींच्या जवळची आहे तितकीच ती तुमच्याही जवळची आहे. तुम्ही म्हणताय ते काही अंशी खरं आहे देवी, परंतु पद्मा असा काहीतरी वेगळा विचार करत असेल यावर अजूनही आमचा विश्वास बसत नाही. असं का? ती एक योगिनी आहे. तिच्याकडे युद्धकलेसह अनेक अद्भुत शक्ती आहेत. मनात आणलं तर ती काहीही करू शकते. परंतु ती देवींची निस्सीम भक्त आहे. ती असं कधीच करणार नाही. मग तुम्ही इथे का आलात? तुम्ही हरलात महादेव.
थांबा दे. मूळमाया, आम्ही इथे का आलो आहोत आणि आमच्या मनात काय प्रश्न आहे ते आपण जाणताच. त्या दृष्टांताचा अर्थ आम्हाला एवढा गोंधळात का टाकतोय हे मात्र आम्हाला कळत नाही. हे असं का होत आहे? कधी कधी आपण समस्येच्या इतक्या जवळ असतो की आपल्याला त्याचा उपाय सापडत नाही. त्यामुळे तुम्ही याचा मार्ग सोडा. हा प्रश्न तुळजाने सोडवण्याचा आहे. तुम्ही या प्रश्नाची काळजी करू नका. परंतु तुळजा देवी तर पद्माच्या सखी आहे. ते या प्रश्नाच्या अधिक जवळ आहे. त्यांना उपाय सापडेल. ती या प्रश्नाच्या जेवढी जवळ आहे त्याहून या प्रश्नाचं उत्तर तिच्या जास्त जवळ आहे. योग्य वेळी ते तिला सापडेल. पद्मा, आई, शुंभा, कुठे गेले सगळे? कोणीच कसं दिसत नाहीये. आंबा पण दिसत नाहीये. आई, आई ग, अगं हे काय आहे? बापरे. हा तर आंबाचा आवाज आहे. तिला काय झालं असेल? आंबा, आंबा, अगं काय झालं? अशी का ओरडलीस? ताई, हे भांड बघ किती सुंदर आहे. मला खूप आवडलं आणि भारीच वाटलं म्हणून मी ओरडले. म्हणून असं ओरडतात का? पद्मा, शुंभा, हे कशासाठी काढून ठेवलंय सगळं? अगं, मीच काढून ठेवायला सांगितलं होतं त्यांना. आई, कशासाठी? अगं, आता ओवाळणीचा कार्यक्रम करायचा आहे ना. वाड्यात पै पाहुणे येतील तर सजावट करायला नको? त्या छान छान वस्तू आहेत, मस्त सजवू वाड्या. असे किती जण येणार आहेत? संख्येनं जास्त नाहीयेत, पण जे पाहुणे येणार आहेत ते महत्वाचे आहेत. आई, मला सांग, हा ओवाळणीचा कार्यक्रम म्हणजे नक्की काय असणार आहे? जिचं लग्न होणार असतं तिच्यासाठी हा सोहळा असतो. ती आता सगळ्यांपेक्षा खास आहे. तिची माहेरी आता विशेष उद्बस होणार आहे. ह्याची तिला जाणीव करून देण्यासाठी हा सोहळा असतो. या सोहळ्यात होणाऱ्या नवरीला तिच्या सख्या ओवाळतात, भेटवस्तू देतात, तिच्यासाठी तिच्या आवडीचं सारं काही करतात. तसंच तुझंही समज करणार आम्ही. पण आई, खरंच गरज आहे का या सोहळ्याची? झाली का परत तुझी सुरुवात? हे बघ, मी तुझं काही बी ऐकणार नाही. मी सांगतेय ना, गपचूप हा सोहळा करायचा आहे. आणि तुला तुझ्या सख्यांना निरोप सुद्धा कळवायचा आहे ना. आता मी नाही म्हंटल तर तू ऐकणारस का? सांग, काय काय लागणार आहे? या सोहळ्यासाठी तुला ओवाळ्याला 5 जणी असाव्या लागतात. यमाई, मायाक्का, काळूबाई आणि योगेश्वरी, ह्या 4 देव्या तर आहेतच. पण आणखीन एक हवी आहे ना. मळगंगा, पण ती सध्या कुठे आहे ह्याचं काहीच ठाव ठिकाणा नाही. ती देवी आहे ना, मग कुठं असेल ती? आम्ही हा महाल जमिनीतून वर आणला तेव्हा ती आमच्या सोबतच होती. आमचा निरोप घेऊन ती कुठेतरी अदृश्य झाली, पण ती कुठे गेली हे माहित नाही. मग आता कुठं असेल ती?
देवी, मळगंगा देवींचा काही ठाव ठिकाणा लागला का? आम्हाला तिच्यापर्यंत पोहोचता येत नाही. आता कसं करायचं देवी? या ओवाळणीच्या विधीसाठी आपल्याला त्यांची गरज आहे. तिला शोधणं खूप आवश्यक आहे. तू तातडीने जा आणि तिला शोधून आण. देवी, क्षमा करा, परंतु या कामासाठी आपल्याकडे महालात इतरही लोक आहेत. आत्ता इथे ज्या तयाऱ्या सुरू आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्यांच्यासाठी मी इथे थांबणं अधिक गरजेचं आहे. देवी, कृपा करून तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी पाठवावं. नारायण नारायण. महादेव सांगत होते की देवीच्या जवळची व्यक्ती तिच्यासाठी धोकादायक ठरणार आहे. ती व्यक्ती पद्मा तर नाही, पण महादेव हे सुद्धा म्हणाले आहे की देवी अस्वस्थ होतील असं काही करायचं नाही, म्हणून त्यांनी आम्हाला इथं पाठवलं आहे. नारायण नारायण नारायण. देवी, पद्मा जे सांगते ते अगदी योग्य सांगते. आता मला सांगा, लग्न सराई म्हटल्यावर केवढे विधी असतात, केवढी तयारी असते. नारायण नारायण. त्यामध्ये पद्माची इथे जास्त गरज आहे. नारायण. आता प्रश्न राहिला मळगंगा देवी यांना शोधून काढायचा. हो, ती कामगिरी आमच्यावर सोपवा. तुम्ही आज्ञा करा, आम्ही जातो आणि त्यांना इथे घेऊन येतो. नारायण. खरंच मुनिवर, तुम्ही तिला शोधून आणाल? हो देवी, एका क्षणात तिन्ही लोकात असा आम्ही विहार करू शकतो. आता हे आम्हाला काय अशक्य? नारायण, आपण केवळ आज्ञा करा. नारायण. ठीक आहे, तुम्ही तिला शोधून आणा. तोवर आम्ही बाकी देवींना निमंत्रण देऊ आणि ती कुठे आहे हे कळल्यावर आम्ही स्वतः जाऊ तिला अवतान द्यायला. आज्ञा असावी. नारायण नारायण. नारायण. आत्ता कसा बसा पेच प्रसंग टळला, परंतु यापुढे पद्मावर लक्ष ठेवायला हवं. तिच्या हालचाली नक्कीच संशयास्पद आहेत. पुढे काय होणार आहे कोण जाणे. नारायण 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 नारायण. देवी प्रणाम. मुनिवर, तुम्ही आलात? काही सुवार्ता? मळगंगा सापडली का? देवी, खरं सांगायचं तर निश्चित काही सांगताच येत नाही देवी. नारायण. आता आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही निघोज गावात गेलो. अहो, पण तिथे एक विचित्र प्रकार घडला. नारायण. काय घडलंय? हो, काय सांगू देवी. आम्ही अनेक डोंगर, अनेक दऱ्या पार करत 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 शेवटी निघोज गावात पोहोचलो. नारायण. आणि नारायण 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 नारायण. आम्हाला सांगा, मळगंगा देवी यांचं स्थान कुठे आहे? तिकडे. नारायण 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 नारायण. घागर. घागर म्हणजे मळगंगा देवी इथेच असणार. नारायण. मळगंगा देवी, आम्हाला दर्शन द्या. नारायण नारायण. हे काय होतंय? धरणीकंप. नारायण 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 नारायण. पण देवी, तिथे कोणाचं तरी अस्तित्व जाणवलं, परंतु तिथेच मळगंगा देवी आहेत की नाही हे मात्र सांगता येत नाही. नारायण. आपण आत्ता तिथे जाऊन येऊयात. नारायण.
पद्मा, काय ग? आणि हे काय? अहो देवींना फळं हवी होती, तीच कापायला आलेली. बर आलेच. आपल्या योजनेप्रमाणे सर्व काही घडतंय. तुळजाच्या प्रासादात हाहाकार माजवायचा होता, तो माजवून झाला. उत्तम, असेच कार्य करत राहा. आमची सगळी भिस्त आता तुझ्यावर आहे. तुळजाचा विवाह सोहळा उद्ध्वस्त करण्याचे कार्य आता तू पूर्ण करशील. आम्हाला निराश करू नको. महिषासुरा, हा काय प्रकार आहे? हे काय करतोय तू? तुम्ही इथे काय करता आहात दैत्यगुरु? हे आमचे दालन आहे, आमचे अंतःपुर. आमच्या अनुमतीशिवाय इथे कोणीही येऊ शकत नाही. आणि कोणतीही पूर्व सूचना न देता तुम्ही इथे का आलात? आम्हाला तुमची चिंता वाटते असो नरेश, म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. नारायण नारायण. देवी, आम्ही जेव्हा निघोज गावात आलो तेव्हा इथेच ती घटना घडली. मळगंगा, नारायण नारायण. देवी, पुन्हा धरणीकंप. आम्ही आलो आहोत. शांत राहा. कोण आहेस तू? मळगंगा, तुझे उग्र रूप शांत कर. आम्हाला तहान लागलीये. कृपा करून आम्हाला पाणी दे.